ही काव्य फुलांची धारा मनास बुलवी ही काव्य फुलांची धारा सत्कार करूनी मान्यवरांचे पाळतो आम्ही परंपरा. त्याच ठिकाणी जागेवरती सर्वांनी उभं राहायचं आरतीसाठी. पाच दिवस सपत्नीक आरती घ्यायची आहे. जन्म जाई वाया हे देवा उद्धार कराया आबाची छाया समुद्राची माया
वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओटी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस ग लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाला कराची विठुरावली जय शिवराय. इथे मला आमंत्रित कवी म्हणून सन्मानपूर्वक निमंत्रण केल्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो. इंस्टाग्राम किंवा युट्यूबवरती आता ही सध्या माझी जी कविता आहे ती खूप व्हायरल होत आहे. त्या कवितेचे शीर्षक आहे साहेब. गावाकडच्या विद्यार्थ्यांची किंवा जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांची जी मनस्थिती असते किंवा परिस्थिती जी हालाकीची असते ती या कवितेतून मांडण्याचा मी परिपूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. त्याची कविता तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी अशी मी विनंती करतो. कवितेचं शीर्षक आहे साहेब. आई म्हणते लेकाला की बापाला काम होईना. आई म्हणते लेकाला की बापाला काम होईना. लवकर शिकून साहेब हो आता काही सोसेना. 50चं वय झालं तरी तुमच्यासाठी धरलंय बर. 50चं वय झालं तरी तुमच्यासाठी धरलंय बर. पोरं शिकतात म्हणून किती होते रे पळापळ. परिस्थिती गरीब आपली पाठ काही सोडेना. लवकर शिकून साहेब हो आता काही सोसेना. लक्ष नको देऊ तू कुणाच्या बी बोलण्यावर. लक्ष नको देऊ तू कुणाच्या बी बोलण्यावर. नको वाईट वाटून घेऊ जरी कुणी हिनवल्यावर. वाईट चिपणारी माणसं कमी काही होईना. लवकर शिकून साहेब हो आता काही सोसेना. असल्या उन्हात सुद्धा बाप काम करतोय. असल्या उन्हात सुद्धा बाप काम करतोय. फक्त तुमच्यासाठीच तो मर मरतोय. कितीही कष्ट लागले तरी तुम्हाला कमी पडून देईना. लवकर शिकून साहेब हो आता काही सोसेना. संकट आली तरी कायम उभं राहिलं किर. संकट आली तरी कायम उभं राहिलं किर. तुम्हाला पैसे देऊन कसं तरी भागवतो किर. एवढं काम करून पण कधी बोलून द्यावं ना. लवकर शिकून साहेब हो आता काही सोसेना. लेख माझा सुखी राहावा एवढंच त्याला वाटतं. लेख माझा सुखी राहावा एवढंच त्याला वाटतं. लवकरात लवकर साहेब व्हावा मनात स्वप्न जातं. लेख अधिकारी होऊ नये ही आस काही सोडेना. लवकर शिकून साहेब हो आता काही सोसेना. लवकर शिकून साहेब हो आता काही सोसेना. धन्यवाद. साऱ्या या जगाला तू संजीवनी देते. उग्र रूपा मागे सुद्धा वात्सल्य वाहते. तुझ्या कृपा दृष्टीचे मी दान मागते. गोंधळ मांडिते ग आई गोंधळ मांडिते. आईच्या नावाचा गोंधळ मांडिला. गोंधळाला ये आई गोंधळाला ये आई गोंधळाला ये
गोंधळ मांडला न माझ्या माई माऊलीचा हाड 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 जोरदार टाळ्या वाजवा गाण्यासाठी साक्षात महालक्ष्मी समोर आहे तुमच्या. आणि संपूर्ण छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी स्वराज्य स्थापण्यासाठी त्यानं केल्या एक जाती स्वराज्य स्थापण्यासाठी त्यानं केल्या एक जाती फेकून भगवा तो हाती फेकून भगवा तो हाती सुराज घडवण्यासाठी शिवाई आई जिजाई आई शिवाई आई जिजाई आशीर्वाद हो पाठी आहे आशीर्वाद हो पाठी दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा बालवयापासून शुभांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली. अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी तूच अर्जुन तूच केशव
सामदाम दंड भेद सांगती हे चारि वेद सामदाम दंड भेद सांगती हे चारि वेद करुणी वार गणी मावर दे भूमीस आहुती करुणी वार गणी मावर दे भूमीस आहुती तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सार एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य निर्माण करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे व मावळे घडवावी लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली आणि आपल्या बाल सवंगड्यांसोबत शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे. हे राज्य व्हावे. ही तर श्रींची इच्छा. ही तर श्रींची इच्छा. अशा प्रकारे शिवरायांची विजयी घोडदौड चालू झाली. अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. हे लागणा पार लागणा पार अरे लागणा पार लागणा पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. यानंतर स्वराज्यावर भले मोठे संकट ओढवले. ते संकट म्हणजे अफजल खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान भेटीसाठी छान उभारीला. भेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामियान्याला. नक्षीदार शामियान्याला. राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी. खान हाक मारी तो हसरी. रोखून नजारा गहिरी जिरहारी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला. खान अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला. कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला. खर खर आवाज झाला. चिलखत होत अंगाला. चिलखत होत अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडपडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवट केला. पोटामंदी पिचवट केला. वाघ नखाचा मारा केला. वाघ नखाचा मारा केला. टरा टरा पडलं पोटाला. त्याला गेला खानाचा कोट. भाई रे भाई रे आला जी भाई रे आला जी. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्यवाडीची मोहीमच हाती घेतली. पाहता पाहता पन्हाळेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. कोकणही ताब्यात घेतले. सर्वत्र फक्त आणि फक्त विजयच दिसू लागला. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची समिधा धारण करून आहुती घेतली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, जिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या, एक एक बुरुज बांधला आणि आता वेळ आली त्या
स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट हे स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट घाटाला पायऱ्या शंभर हे घाटाला पायऱ्या शंभर झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू हे घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू तरुला फांद्या शंभर हे तरुला फांद्या शंभर झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार आलो जिथे गेलो रडू नाही घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही मार खाऊन मॅडमचा शिकलो बरंच काही ती गोड आठवण ते अन्नबाण पण आज पुन्हा वाटे माझी शाळा मला आजही आठवे रे पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे माझी शाळा मला आजही आठवते पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे खेळात खुन्नस चिडवा चिडवी मारा माऱ्या खेळली उडवा उडवी गॅदरिंगच्या ताळणीची गोष्टच न्यारी गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली जाणीव झाली शाळा आता आपली कायमचीच सुटली मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा सेंड ऑफचा ते शेवटचे क्षण आठवती किलबिलत्या घरट्यातून हरवले कुठे पाखरांचे थवे संस्कार घडवून शिल्पतो केले साकार मायेने वर्ग सजविले जाणून दुसरे घर मानून पोरके वाटे आज आम्हाला तुला चाललो सोडून आईच्या मायेने लाविला जिने लढा मी विसरू कशी ती शाळा धन्य ती माझी शाळा धन्य मराठी शाळा अतिशय छान गाणं या ठिकाणी सादर चंदाने पूछा तारों से तारों ने पूछा हजारों से चंदाने पूछा तारों से तारों ने पूछा हजारों से सबसे प्यारा कौन है मेरे पापा
थिंकिंगच झाली. त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली, जाणीव झाली शाळा आता आपली कायमचीच सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ते शेवटचे क्षण आठवती, किलबिलत्या घरट्या संसारावरले कुठे पाखरांचे धावे. संस्कार घडवून शपथ केले. घडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज घडपडोनी. चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरंच काही. ती गोड आठवण ते अन्य बालपण आज पुन्हा वाटे माझी शाळा मला आजही आठवते. शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सोनेरी घाट स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट घाटाला पर्या शंभर घाटाला पर्या शंभर झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार
लाविला एक स्वर्गीय कल्पतरू हाताशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू तरुल फांद्या शंभर तरुल फांद्या शंभर झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार
नानासाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजीराजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली. अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी वावर दे भूमीस आहुती, करुणी वावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वावर दे भूमीस आहुती. सामदाम दंड भेद सांगती हे चारी वेद, सामदाम दंड भेद सांगती हे चारी वेद. करुणी मावर दे भूमीस आहुती, करुणी मावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य निर्माण करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे व मावळे घडवावी लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली आणि आपल्या बाल सवंगड्यांसोबत शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे, यात तो आम्हास यश आहे. हे राज्य व्हावे, हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा, ही तर श्रींची इच्छा. अशा प्रकारे शिवरायांची विजयी घोडदौड चालू झाली. अरे दुश्मन असू दे गरीब असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धी